नमस्कार, आपण पाहत आहात CG न्यूज महाराष्ट्र। आषाढी पायी वारी दरम्यान एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे। नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील वृत्तपत्र विक्रेते आणि शेतकरी लक्ष्मण विठ्ठल मोटे वय 46 वर्षे यांचे पंढरपूर आषाढी पायी दिंडी वारी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। मिळालेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या शासकीय दिंडीत सहभागी झालेल्या श्री कालभैरवनाथ पायी दिंडी क्रमांक 14 सोबत ते पंढरपूरकडे पायी वारी करत होते। शनिवारी सकाळी करमाळा येथून सुमारे 6 वाजता दिंडीने मार्गक्रमण सुरू केले। मात्र सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण मोटे यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या। तातडीने त्यांना करमाळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे घोषित केले। लक्ष्मण मोटे हे वृत्तपत्र विक्रेते आणि शेती व्यवसायाशी निगडीत होते। पंढरपूरच्या आषाढी पायी वारीत सहभागी होण्याचे हे त्यांचे सलग 4थे वर्ष होते। त्यांच्या अकाली निधनामुळे वडाळा बहिरोबा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात आई, 2 भाऊ तुकाराम मोटे व बाळासाहेब मोटे, पत्नी तसेच यश मोटे व आकाश मोटे ही 2 मुले आणि पुतणे निखिल मोटे असा परिवार आहे। CG न्यूज महाराष्ट्राकडून कैलासवासी लक्ष्मण विठ्ठल मोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो।